धम्माला शरण जाण्याचा उद्देश की म्हणजे आता जसं महात्मा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे पैसा नसल्यामुळे शूद्र खचले आणि पैसा कशामुळे होता तर शेवटी अल्टिमेटली विद्या नव्हती त्याच्यामुळे होता. म्हणजे पैसा कमवणं हा पण अष्टांग मार्गापैकी एक म्हणजे सम्यक आजीविकेचा उद्देश आहेच आहे. पण नेमकं तेवढा एकच उद्देश नाही. 8 मार्गाने प्रगती करणे हा तो मेन उद्देश आहेच आहे. पण नेमकं धम्माला शरण कशामुळे जायचं? तर शरण ह्याच्यामुळे जायचं की आपल्याला प्रगती करताना ज्या काही समस्या येणार आहेत, तर त्या समस्यांवर उपाय शोधता आला पाहिजे आणि पुढे जाता आलं पाहिजे. म्हणजे उद्देश तर प्रगती करणं हाच आहे. पण मग ते प्रगती करताना ज्या काही अडथळे येतात, त्या अडथळ्यावर उपाय शोधणे आणि आपल्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करणे. म्हणजे अ, माझ्या कामाची स्पीड आता शेवटी प्रगती म्हणजे काय आहे की स्पीड आहे. मग एखादं काम करण्यासाठी मला समजा मला रोज 2 किलोमीटर यावं लागतं. आता मी ते चालत गेलो तर मला अर्धा तास लागू शकतो. मी सायकलवर गेलो तर मला 15 मिनिटं लागू शकतात आणि मी गाडीवर गेलो तर मी 2 मिनिटात पोहोचून जाईल. म्हणजे माझ्या कामाची इफिशियन्सी वाढेल, माझ्या कामाची स्पीड वाढेल. म्हणजे ह्या ज्या काही आपल्या छोट्या-छोट्या आयुष्यातल्या समस्या आहेत, म्हणजे मेन उद्देश धम्माचा आहे की आपल्या समोर येणाऱ्या समस्यांचं समाधान शोधणे. मग ते आपल्या सोयी-सुविधा वाढवून असेल किंवा येणारे जे अडथळे आहेत, जसे की आपण दुःखमुक्ती वगैरे आपण जे म्हणतो, की जर मी दुःखामध्ये राहिलो, जर मी व्याकुळ राहिलो, तर माझ्या कामावर परिणाम होईल आणि त्याच्यामुळे मी प्रगती तेवढ्या मन लावून नाही करू शकणार. माझी स्पीड कुठेतरी कमी होईल आणि त्याच्यामुळे गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे हे सगळे आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे आहेत आणि त्यांना समजून घेणं आणि दूर करणं हा धम्माचा उद्देश आहे. धम्माला शरण जाण्याचा उद्देश आहे. आणि संघाला शरण जाण्याचा उद्देश हा आहे की जे काही संपत्ती आपण समजा कमवू, की समजा आता मी पैसे कमवले. एखादा कुणी पण येईन आणि मला लुटून घेऊन जाईल, की माझ्याकडून चोरी होऊन जाईल किंवा मी लुटल्या जाईल. मग त्याच्यासाठी मी कमावलेल्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी मला शक्तीची गरज आहे. जे की आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, की आर्थिक शक्ती पाहिजे, मानसिक शक्ती पाहिजे आणि मसल पॉवर म्हणजे मनुष्यबळाची शक्ती पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे संघाचं हे काम आहे, की जे काही आपण कमावलेलं आहे, त्याचं रक्षण करणं. म्हणजे कमावलेलं म्हणजे फक्त पैसेच नाही. मग ते हेल्थ असेल, सामाजिक प्रतिष्ठा असेल, जे काही असेल. म्हणजे जे काही धम्मामुळं आपण कमवलेलं आहे, समजा सोयी-सुविधा असतील, तर त्या सर्वांचा ऱ्हास होऊन जाईल, जे की आपण अनुभवलेले 25 पिढ्या आपल्या शूद्र म्हणून, महार म्हणून गेलेल्या आहेत आणि हे सगळं आपण का गमावलेलं आहे, तर आपण धम्माचं रक्षण नाही करू शकलो. तर धम्माचं रक्षण कुणाला करायचं आहे, तर ते सगळ्यात मेन काम धम्माचं रक्षण करणे आणि सोबत-सोबत सोयी-सुविधा वाढवताना एकमेकांना मदत होऊ शकते. जर एकमेकांना मदत करून आपण काही अडचणींवर मात करू शकतो, की जसं की एखादी कंपनी वगैरे मोठी सुरू करायची आहे आणि ती एकट्याने शक्य नाहीये. तर दोघं-चौघं जर पार्टनरशिपमध्ये आले किंवा आता साधीशी आपण घरातला छोटासा कन्सेप्ट, की एक जण घर सांभाळलं आणि एक जण पैसे कमवलं. म्हणजे हे काय करतो, की ज्याला जे काम जमतं आपण त्याच्याकडून ते काम करून घेतो आणि एकमेकास सहाय्य करू, अवघे बरो सुपंथ. म्हणजे काही छोट्या-छोट्या येणाऱ्या अडचणीवर मला एखाद्या गोष्टीचं जास्त समजतं आणि दुसऱ्या एखाद्या गोष्टीचं जास्त समजतं आणि दोघं जण मिळून अ, पूर्ण होऊ शकतात. म्हणजे नय्या पार जाऊ शकते, की छोट्या-छोट्या अडचणीवर मात करता येऊ शकते आणि त्याच्यामुळे स्पीड सुद्धा वाढू शकते, की मी हे काम करतो, तू हे काम बघ, तो ते काम बघेल, तो ते काम बघेल आणि सगळेजण मिळून जे होईल ती स्पीड वाढू शकते. एका छोट्याशा गोष्टीवर मी कॉन्सन्ट्रेट केलं तर ते मी जास्त परफेक्टली करू शकतो. म्हणजे शेवटी अल्टिमेट एम समजा संघाचं की रक्षण करणे, अडचणीवर मात करणे आणि स्पीड वाढवणे.